दिलंय बघा रे, अ क्वाड्रिलॅटरल विथ बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स पॅरलल इज कॉल्ड पॅरालेलोग्राम. आधी पॅरलल माहित पाहिजे. पॅरलल म्हणजे काय रे, अशा दोन लाईन्स ज्या एकमेकांना कधीच इंटरसेक्ट होत नाही. कधीच का म्हणते, कारण लाईन्स ना काहीही बाउंड्री नाहीये, त्याला एंड पॉइंट्स नाहीयेत, त्या कुठेही कितीही लांब जाऊ शकतात. जे एरो दाखवतो त्याच्यावरनं तेच मेन्शन होतं. पण या कितीही पुढे वाढल्या तरीही एकमेकांना काय होत नाहीत, इंटरसेक्ट होत नाहीत. अशा दोन लाईन्सना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. माहित असलं पाहिजे सगळ्यांना, नसेल तर मी सांगितलंयच. मग बघा काय म्हटलंय, द क्वाड्रिलॅटरल विथ बोथ पेअर्स ऑफ अपोजिट साइड्स. म्हणजे किती पेअर आहेत अपोजिट साइड्सच्या, तर दोन. बघा ए बी आणि बी सी ही एक पेअर आहे, आणि ए डी आणि बी सी ही एक पेअर आहे. आता ह्या दोन्ही पेअर कशा असल्या पाहिजेत, एकमेकांना पॅरलल असल्या पाहिजेत. आणि अशा पॅरलल लाईन्स मधून जो क्वाड्रिलॅटरल तयार होईल त्याला आपण म्हणतो पॅरालेलोग्राम. पॅरालेलोग्रामची डेफिनेशन कळली का बघा जरा पुन्हा एकदा. तर अपोजिट साइड्स ज्या आहेत दोन्ही, म्हणजे पेअर ऑफ अपोजिट साइड्स, या एकमेकांना पॅरलल असतील. आता ह्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत बघा. तर पॅरालेलोग्रामची पहिली प्रॉपर्टी आहे, द अपोजिट साइड्स आर इक्वल. अपोजिट साइड्स कशा असतात, त्याच्या इक्वल असतात. म्हणजे लेंथ जी आहे अपोजिट साइड्सची ती इक्वल आहे. म्हणजे काय रे, तर जेवढी लेंथ एबी ची आहे तेवढीच लेंथ डीसी ची असणार. समजा तुमचा एबी 5 सेंटीमीटरचा आहे, तर डीसी ची लेंथ सुद्धा 5 सेंटीमीटरच असली पाहिजे. आणि ए डी जेवढी लेंथ आहे तेवढीच बी सी ची लेंथ आहे. म्हणजे समजा तुमचा ए डी हा काही 6 सेंटीमीटरचा असेल, तर त्याची बी सी ची लेंथ सुद्धा किती असली पाहिजे, 6 सेंटीमीटरच. कळतंय का काय म्हणते अपोजिट साइड इक्वल म्हणजे काय, तर लेंथ ऑफ अपोजिट साइड सेम असली पाहिजे. पुढे काय दिलंय बघा, द अपोजिट अँगल्स आर इक्वल. अपोजिट अँगल्स काय आहेत बघा रे, तर बी ए डी चा अपोजिट अँगल काय आहे, डी सी बी. आता त्यांनी अपोजिट अँगल इक्वल म्हणून सेम रंगाने रंगवले, दिसतात का बघा, ब्लू ब्लू. म्हणजे आता समजा याचं काय मेजर असेल, आता हा तुमचा मोठा दिसतो म्हणजे 180 पेक्षा जरा मोठा असणार आहे. म्हणजे हा पण समजा 107 असेल, तर हा सुद्धा 107 डिग्रीच असला पाहिजे. कळतंय का काय म्हणतीये. ओके. आणि हा जेवढा अँगल असेल तेवढाच डिग्रीचा हा अँगल असला पाहिजे. सो काय बघा, तर अपोजिट साइड्स सेम असतात आणि अपोजिट साइड्स पॅरलल असतात. आणि अपोजिट अँगल्स सुद्धा कसे असतात तुमचे, सेम असतात. कळलंय का. पॅरालेलोग्राम बद्दल बघितलं. आणि लास्ट प्रॉपर्टी आहे डायगोनल बायसेक्ट इच अदर. बायसेक्टचा अर्थ काय आहे, तर दोन पॉइंट जेव्हा एकमेकांना मिळतात त्यावेळेला, समजा ही एक लाईन आहे आणि ही एक लाईन आहे. ही लाईन आहे त्याला आपण L1 म्हणूया, आणि ही लाईन आहे त्याला आपण L2 म्हणूया. या दोन लाईन एकमेकाला कुठेतरी इंटरसेक्ट झाल्यात. कुठे इंटरसेक्ट झाल्यात, तर हा पॉइंट आहे तो इंटरसेक्शन पॉइंट. ओके, इंटरसेक्शन पॉइंट आहे हा, दिसतोय, त्याला मी काहीतरी एम म्हटलं. ओके. सो ह्या दोन लाईन्स आहेत आणि या दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट झाल्यात ऍट पॉइंट एम. आणि ज्या वेळेला इंटरसेक्ट झाल्यात त्यावेळेला ही जी L1 ची जेवढी लेंथ होती त्याच्यामध्ये, म्हणजे पहिला मी ए आणि बी नाव दिलं, तर ए एम ची लेंथ आणि लेंथ ऑफ ए एम इज इक्वल टू लेंथ ऑफ एम बी. म्हणजे जेवढी ए एम ची लेंथ असेल तेवढीच कुणाची लेंथ असणार आहे, एम बी ची लेंथ असणार आहे. किंवा जेवढी इथे काहीतरी सी एम ची लेंथ असेल तेवढीच डी एम ची लेंथ असणार आहे. बायसेक्ट करतात म्हणजे काय, तर इंटरसेक्शन करतात आणि त्याचे जेवढे भाग होतात, दोन भाग होतात, ते कसे असले पाहिजेत, इक्वल मेजरचे असले पाहिजेत. म्हणजे काय, समजा L1 ची 10 सेंटीमीटर असेल, तर मग ही जी काही सी एम तुमची तयार झाली ती किती सेंटीमीटर असली पाहिजे, 5. आणि ही एम डी किती असली पाहिजे, 5 सेंटीमीटर. बायसेक्टचा अर्थ कळला का बघा जरा एकदा. इंटरसेक्शन होतं, पण इंटरसेक्शन झाल्यावरती त्यांचे भाग होतात, ते मात्र कसे होतात, इक्वल होतात. लक्षात ठेवायचं. राहील का लक्षात बघा सगळ्यांच्या एकदा. परत एकदा पॅरालेलोग्राम बघा. अपोजिट ज्या साइड्स असतात दोन्ही, म्हणजे जेवढ्या पेअर्स आहेत अपोजिट साइडच्या, दोन पेअर्स आहेत, दोन्ही कशा असल्या पाहिजेत, पॅरलल असल्या पाहिजेत. अपोजिट साइड्सची लेंथ कशी असली पाहिजे, सेम असली पाहिजे. अपोजिट अँगल्स पण सेम पाहिजेत आणि डायगोनल्स जे आहेत ते एकमेकांना काय झाले पाहिजेत, बायसेक्ट झाले पाहिजेत. बायसेक्ट म्हणजे काय, तर त्यांचं इंटरसेक्शन होणार आणि इंटरसेक्शन झाल्यावरती त्याचे दोन जे भाग होतील त्याचं मेजर इक्वल असलं पाहिजे. कळलंय सगळ्यांना. याच प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत सतत सतत. त्याच्यामध्ये अजून एक प्रॉपर्टी वाढेल परपॅन्डिक्युलर वाली, ती आपण बघू.